कंप्लीट करायचे आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू टीम. शो द गुड गेम. मॅच सुरुवात. नितीन निमसेचं आव्हान असेल समोर, ज्यानं सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 64 धावांची एक मोठी दिमागदार इनिंग खेळली होती. तो नितीन पुनश्च एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल समोर खेळलेत. मिडॉनला मिसफील्ड झाली आहे. एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. जसं पाहिलं की क्षेत्ररक्षकाच्या हातामधनं बॉल निसटलाय, लगेचच दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळालं. 2 धावा पहिल्याच बॉलवर श्रीगणेश होत असताना 6 स्टार अल्यानी संघाच्या इनिंगचा नितीन निमसे आणि भाई वाळिंबे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट भरपूर डेव्हलप झालं. ग्रामीण क्रिकेटमध्ये उत्साह असतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये जिद्दीने खेळलं जातं. यावेळी अडव्या बॅटनं ऑन साईडला डीपमध्ये हर्षल बांगर होते. एक रन तिथे मिळते. भाई वाळिंबे यांच्यासाठी सलग 3 षटकारांसाठी जयदीप वाळिंबे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हे पारितोषिक सातत्यानं आत्मविश्वास वाढवण्यासाठी लावलं जातं ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूसाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावफलकावर धावा 3. पहिलं षटक सध्या पाहताय. वेळेच्या माध्यमातून देखील लक्ष केंद्रित करा. तुमचा टाइम मीटर सुरू आहे. टीम आम्ही टेंबरेकर पॉवर प्लेचं षटक आपण पाहताय. 2 खेळाडू 30 या सकच्या बाहेर. एक मिड विकेट, त्यानंतर एक वाईडिश लॉंग ऑफ, थोडासा वाईड उभा आहे लॉंग ऑफ. हा फुल टॉस आहे इनफिल्डच्या वरून. सहजरित्या हा फटका पाठवलाय कव्हरला. फलंदाज नितीन निमसेच्या बॅट मधनं आलाय. या इनिंगचा पहिला चौका लॉंग ऑफ. फील्डच्या वरून पाठवलं. इनफिल्ड क्लिअर करत असताना 4 धावा. आणि नितीननं मागच्या मॅच मध्ये जिथून इनिंग बंद केली होती तिथून चालू केली आहे. चौकारांची आजच्या दिवसामध्ये अतिशबाजी या खेळाडूंना केली आहे. चांगला बॉल आहे. चांगला बॉल. कमबॅक डिलिव्हरी. मागच्या बॉलमध्ये कुठेतरी चेंडू स्किड झाला हातामधनं. फुल टॉस. परंतु यानंतर थोडीशी लाईन मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये मागे ठेवली. तिथून थोडंसं अतिरिक्त बाउन्स दिला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल आलाय. संदेश सातपुते इकॉनॉमिकल बॉलर. पहिल्या मॅच मध्ये 2 ओव्हर मध्ये याने धावा दिला. फक्त 9 विकेट्स त्याने प्राप्त केले होते. 3. इथे टप्पा पडल्यानंतर बॉलनं दिशा कोणती पकडली आहे. अंपायर्स बोलतात फाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये आपण पाहताय ऍड होईल धावसंख्या 8 ऑन बोर्ड. 8 धावा स्कोर बोर्डवर. आपण चर्चा करत होतो 6 स्टार अल्यानी आणि अमित टेंबरेकर 2 संघादरम्यान ज्या वेळी सामना असतो एक मोठी रायव्हरली समजली जाते. 2 संघादरम्यान नेहमीच प्रचंड घमासान असतं. नितीन निमसेची विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि जल्लोष होतो अमित टेंबरेकरांचा. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. नेहमीच प्रचंड घमासान असतं. नितीन निमसेची विकेट मैदानाच्या संघादरम्यान नेहमीच प्रचंड घमासान असतं. नितीन मोठी इनिंग साकारणारा खेळाडू या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद झाला. नितीन परतला माघारी. धावसंख्या टीमची 8. 1 विकेट गमावला 6 स्टार अल्यानी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश खापरे. यशस्वी गोलंदाज संदेश सातपुतेला मिळते यश पहिलं या मॅच मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश. तब्बल 5 मिनिटं झाली आहेत आणि अजून 1 बॉल टाकायचा बाकी आहे. त्यामुळे इथे ओव्हर रेटचा फटका बसू शकतो आम्ही टेंबरेकर टीमला. कारण 5 मिनिटं कंप्लीट झाली आहेत. 1 बॉल अजूनही पहिल्या ओव्हरचा बाकी आहे. जयेश आला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 8. समोर खेळलेत. बॅक टू द बॉलर.
देवा भाकरेच्या हातामध्ये इथे बॉलच मिळत नाहीये. जर बॉल कॅरी होऊ शकला असता तर रनआउटची विकेट या बॉलवर मिळू शकली असती. पहिलं यशस्वी षटक समाप्त झालंय संदेश सातपुतेचं, ज्यामध्ये धावा आल्या 9, विकेट प्राप्त झाली ती 1. आणि मैदानाच्या आतमध्ये जयेश खेळतोय 1 धावसंख्येवर, भाई खेळतोय 4 धावसंख्येवर. नितीन बाद झाला. या ओव्हरचं एकंदरीत विश्लेषण आपण पाहिलं तर पहिले षटक सध्या राहिले ते संदेश आणि आम्ही टेंबरेकर टीमच्या नावावर. देवा भाकरे आला सेकंड ओव्हरमध्ये. पहिला बॉल टेस्ट केला जयेश खापरेला. फुल लेनचा बॉल आहे, टॅनचा गजर पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल नंतर तुम्हाला हे चित्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल, प्रत्येक विकेट नंतर. आणि ज्या ज्यावेळी षटकार चौकार लागतील तेच डगआउटमध्ये तुम्हाला अल्लानी संघाच्या माध्यमातून देखील ते चित्र पाहायला मिळेल. ज्या ज्यावेळी हे दोन संघ एकमेकांच्या समोर येतात क्रिकेटमध्ये प्रचंड चांगलं घमासान पाहायला मिळतं. ऑनसाईडला फटका टर्न केलाय, डीपमध्ये हर्षल बांगर आहेत, चांगली फिल्डिंग करतात. एकच धाव इथे मिळते, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल धावफलकावर धावा 10. नितीन निमसची विकेट गेली आणि कुठेतरी थोडासा बॅकफुटला संघ शांततेत खेळतोय सध्या साई स्टार अल्ल्यानी. 64 धावसंख्येची एक मोठी इनिंग त्याने पहिल्या मॅच मध्ये साकारली, परंतु या मॅच मध्ये त्याला अपयश आलंय. हॉर्न साइडला मोठा प्रहार, भाई वाळिंबेच्या बॅटचा फटका. मिस टायमिंग नाही तर प्रॉपर टायमिंग आहे. लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना ठोकला षटकार. मोठा प्रहार, भाई वाळिंबेच्या बॅटचा फटका. मिस टायमिंग नाही तर परंतु त्याला बीट करत हा बॉल गेलाय. धावसंख्या 16 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. देवा भाकरेचं षटक सध्या आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हर आहे पॉवर प्लेची आणि तिला एक त्या ओव्हरमध्ये इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न केला जातोय भाई वाळिंबेचा. यावेळी टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अनइवन बाउन्स आपण पाहिला, थोडेसे सरप्राईज झाले भाई. डॉट बॉल आला, विकेट किपर महेश भोईरचं चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे. धावसंख्या 16. क्रमांक 2चं षटक सध्या सुरू आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 2 डॉट बॉल आले, एक मोठा प्रहार देखील आपण पाहिला, एक वैविध्यपूर्ण षटक. व्हेरिएशन्स आहेत. देवा पुन्हा एकदा सज्ज होत आहे. कव्हरला जबरदस्त फटका, इनफिल्ड क्लिअर केलाय. टेक्निकली साऊंड, टेक्निकल स्ट्रॉंग दाखवलं या फटक्यानं. तंत्र शुद्ध फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भाई वालिंबेचा क्लास, चौकार. इनफिल्ड क्लिअर केलं. पॉपीचं षटक सध्या सुरू आहे. सेकंड ओव्हरमध्ये देवा भाकरेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत विचार केला तर तब्बल 11 धावा त्याने खर्च केल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर 20. हाफ ट्रॅकर होता, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग होती. 1 रन इथे मिळते. 2 ओव्हरचा केस संपन्न झाला. 2 ओव्हर नंतर बॅटिंग करत असताना साई स्टार आल्याने संघाची धावसंख्या 21 वर 1 अशी स्थितीने 11 मिनिटं झाली आहेत. 1 मिनिटं ओव्हर रेट जास्त आहे, त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं. कॅप्टन महेश भोईर 2 ओव्हरसाठी 11 मिनिटं, 1 मिनिटं जास्त घेतलाय. जर हाच ओव्हर रेट तुम्ही 5 ओव्हर पर्यंत ठेवला तर 6व्या ओव्हरला तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे हा 1 मिनिटं तुम्हाला कव्हर करायचा आहे. उर्वरित 2 ओव्हरमध्ये या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. टीम टेंबरे पुन्हा एकदा संदेश आलाय आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन. पहिले षटक अप्रतिम त्याने हाताळलं होतं, इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. एकवीस वर 1. फुल टॉस आहे, ऑन साइडला केला डीपर क्षेत्ररक्षक, कॅच होते, ड्रॉप, बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार.
आणि भाईची आक्रमकता सध्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. हलवा फुल टॉस आहे, दूरवरनं केला अवे फ्रॉम द बॉडी. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट केला. वन्स अगेन हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग दोनदा मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॉलवर 1 षटकार आणि त्यानंतर 1 चौकार. आठ बॉलचा सामना केला, 25 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय भाई. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नितीन निमसेनं जबरदस्त कामगिरी केली. या मॅच मध्ये भाई वाळिंबे आपल्या बॅटनं नक्कीच आपलं कर्तृत्व सिद्ध करतोय. धावसंख्या 31 वर 1 आहे. 2.2 चा खेळ सध्या झालाय. संदेशचं हे षटक पहिल्या 2 बॉलवर 10 आल्यात. यावेळी ऑनसाइडला टर्न केलाय. डिपरे क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच रन इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर 32. ओव्हर थ्रो, परंतु पॅकअप चांगलं होतं. रन घेण्याचा कोणताही मानस नाहीये फलंदाजांचा. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. संदेश गोलंदाजी करतोय. बॅक टू द बॉलर, समोर खेळलेत. टिपणे क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. जयेश खापरेच्या पॅट मधनं चौकार. लोव फुल टॉस टायमिंग प्रॉपर होता आणि मी सकाळी उल्लेख केला, आउटफील्ड भरपूर चांगली आहे मैदानाची. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल इथे भरपूर वेगानं ट्रॅव्हल होतो सीमारेषेच्या दिशेनं. ते चित्र आपण पाहिलं. 4 धावा मिळाला. धावसंख्या 36 वर फ्लाय होत असताना 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला टोटल गडे अग्रेसर सदस्य इशारा आल्याने संघ पाहायला मिळतो. इथे कमबॅक केलंय. कमबॅक डिलिव्हरी फ्रॉम संदेश सातपुते. टप्पा पडला. थोडंसं पुढे ठेवला बॉल. गुडलिंगच्या थोडंसं पुढे पिच करत असताना बॉलला थोडंसं आतमध्ये घेतलं. इनस्विंगर होता. डॉट केलाय जयेश खापरेला. धावसंख्या स्कोर कार्डवर 36. हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंच वळतायत. धावसंख्या 37 झाली आहे. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होत ऍड. समोर खेळलाय. घुटना टेक सिक्सर देख हे सांगतोय जयेश खापरे आम्ही टेंबरेकरला. षटकार. वेळेकडे लक्ष द्या टीम. आम्ही टेंबरेकर तुम्ही 1 मिनिट उशिरा आहात. ते तुम्हाला कव्हर करायचं आहे. 5 ओव्हरमध्ये जर तुम्ही तो 1 मिनिट जास्त घेतला तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल. गोलंदाजीसाठी पुनश्च एकदा देवा भाकरे. ही स्ट्रॅटेजी राहिली सकाळच्या सत्रापासून प्रत्येक टीमची. जे प्रमुख 2 गोलंदाज आहेत त्यांच्या 4 ओव्हर सुरुवातीच्याच फेजमध्ये कंप्लीट केल्या जातात. सहा मध्ये 12 आपण पाहता जयेश खापरे आणि 9 मध्ये 26 भाई वाळिंबे. अशी एकंदरीत चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली आहे सेकंड विकेटसाठी या दोन्ही फलंदाजांनी. हॉर्न साईडला खेळात फटका. निलेश हर्षल बांगर त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
हर्षल बांगरला बीट करून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. लाईन यावी पुढे ठेवली आहे. पंच दर्शवतात हा वाईट बॉल आहे डाव्या यष्टीच्या बाहेर. एक्स्ट्रा रन मिळते. एक मोठ्या धावत संख्येच्या दिशेनं एक टार्गेटच्या दिशेनं सेट करण्याच्या सध्या अग्रेसर आहे साई स्टार अल्याणी संघ. 30 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय. 10 बॉलचा सामना त्याने केलाय. 15.16चं करंट रन रेट सध्या आपण पाहताय ते साई स्टार अल्याणी. प्रोजेक्टेड स्कोअर आहे 91 धावसंख्येचं. जर या रन रेटने पुढे गेले. स्लॉक स्वीप ऑन साईडला जबरदस्त फटका टिपमध्ये क्षेत्ररक्षक मंथनचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू गॅदर करून पॅरल थ्रो त्याने दिलाय. एकेरी धावेन धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या 49. 49 रन्स ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 4चा खेळ सध्या सूर्य मैदानाच्या आतमध्ये. अपील करतायत. पंचांचा बोट आकाशाकडे आहे आणि इथे दुसरा धक्का लागतोय. जयेश खापरेला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू. 49 रन स्कोरबोर्डवर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. क्रमांक 4चं षटक सध्या सुरू आहे. अशा मीटिंगला वेळ नाही आहे कारण जर तुम्हाला शेवटच्या ओव्हरला एक खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल. टेंबरेकर संघ तुम्हाला ऑलरेडी 2दा सूचना की 1 मिनिट तुम्ही लेट आहात सध्या या इनिंगमध्ये. विजय पष्टे आला मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक बॅटर ज्याची ओळख आहे. मोठे मोठे फटक्या मारण्यामध्ये माहीर आणि याच सिच्युएशनचा खेळाडू आहे. ज्यावेळी लास्टच्या 2 ते 3 ओव्हर असतात. मॅच फिनिश करायची असते. या सिच्युएशनसाठी एक अनुकूल खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं तो विजय पष्टे मैदानाच्या आतमध्ये आला. पहिलाच बॉल टॅप केलाय. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण निखिल सातपुते होते त्या ठिकाणी. एक धाव इथे. 50 धावा कंप्लीट. अर्धशतक यावेळी साई स्टार अल्याणी संघाचं कंप्लीट होतं आणि डगआउट मधून टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. शफल नॉनसाठी खेळतो शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग होतीये. एकच रन तिथे पाहायला मिळतोय. धावत संख्या 1 ने पुढे जाईल. 51 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ सध्या आपण पाहताय. 51 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचा टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं ते आम्ही टेंबरेकर संघाने. आतापर्यंत विचार केला तर एक चांगली टोटल उभारली आहे ते साई स्टार अल्याणी संघाने. पॅचची कडा. शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये गेलाय बॉल. प्रतीक होते त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळते. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 52. विकेट गमावलेत 2. 4च मिनिटांमध्ये षटक हाताळायचं आहे. नंतर शेवटच्या ओव्हरला एक खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल. कॅप्टन महेश भोईर या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करायचं. 4 मिनिटात फक्त तुमच्याकडे. आदरणीय सागरजी दळवी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हे 5वं षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. टीम आम्ही टेंबरेकर संघ. धावसंख्या 52 2. संदेश सातपुतेचा स्पेल कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 9. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर त्यात धावा आल्या तब्बल 22. देवा भाकरेचा 2 ओव्हरचा स्पेल झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि एकंदरीत देवा भाकरेने 21 धावा दिल्या. 2 ओव्हरमध्ये 1 विकेट त्याने प्राप्त केला. प्रतीक सातपुते आलाय क्रमांक 5चं षटक घेऊन. फुल टॉस होता. पहिलाच बॉल. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. 4 धावा त्या ठिकाणी वाचवण्यात यश आलंय. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट भरपूर महत्वाचं असतं आणि खास करून शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगला जे 2 खेळाडू असतात ना 30 सेकंडच्या आतमध्ये त्या दोघांना सजग असावं लागतं कारण अगदी क्विक विदिन अ सेकंड बॉल त्यांच्याकडे येत असतो आणि त्यावेळी
त्या ठिकाणी 2 चांगले क्षेत्ररक्षण असणं आवश्यक आहे. टप्पा पडला, बॉल खाली लायला, स्लॉक स्वीप करायचा ऑन साईडला विजय पस्टेला, अपयश त्याला आलंय. प्रतीक सातपुते मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने प्राप्त केला आहे. या मॅच मध्ये देखील कमालीची कामगिरी त्याने सुरुवातीच्या 2 बॉलवर केली आहे. शांत ठेवलं विजय पस्टे सारख्या आक्रमक बॅटरला. लेग बायची धाव आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 53. प्रतीक सातपुते चांगला बॉल आहे. अपील करतायत, पंच सहमत नाहीयेत. चांगली गोलंदाजी, 1 मोर डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी, यंगस्टर आहे आणि काय भन्नाट गोलंदाजी तो करतोय. टप्पा, लाईन अँड लेंथ अतिशय चांगली त्यांनी आतापर्यंत मेंटेन ठेवली आहे. 3 बॉल्स त्याने आतापर्यंत हाताळले, त्यामध्ये एकच LBW लेग बायची धाव त्याने दिली आहे. अदरवाईज आपण एकंदरीत पाहिलं तर शांत ठेवले भाई वाळिंबे. एक सेट बॅटर आहे आणि त्याला आतापर्यंत त्याने शांत ठेवलंय. ऑन साइडला मोठा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. भाई वालिंबेचा तडाखा, षटकार. एक 38 धावसंख्येवर तो खेळतोय. 14 बॉलचा सामना त्याने केला. धावसंख्या 59 सध्या आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 चा खेळ सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा शफल झालाय. बॉलच्या लाईन पासून वेगे झाले, बॉलला पाठवलंय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हो, 63 धावा, 63 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या 3 बॉलचा विचार केला तर अतिशय चांगला इकॉनॉमिकल आला होता, परंतु त्यानंतर उर्वरित 2 बॉल मध्ये एक षटकार एक चौकार आलाय. समोर खेळलाय भाई वाळिंबेच्या बॅट मधनं तडाखा. 1 मोर बिग हिट, षटकार. क्यू 16 बॉल मध्ये 48 धावा आणि अर्धशतकाच्या उंबरट्यावर आहे. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये भाई वाळिंबेने केली. नितीन निमसे लवकर बाद झाला, परंतु त्यानंतर मोर्चा संपूर्णपणे भाईनं स्वतःच्या खांद्यावर घेतलाय आणि काय क्लास बॅटिंग त्याने केली आहे. मंथन सातपुते येतोय गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी. $69 रन स्कोर बोर्ड सध्या आपल्याला पाहायला मिळतात. मंथन सातपुते शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, बीट झाला. त्या ठिकाणी विजय पस्टे पहिला बॉल डॉट आलाय. विजय पस्टेची बॅट थोडीशी शांत आहे. या इनिंग मध्ये 5 बॉलचा सामना त्याने आतापर्यंत केलाय. फक्त 2च धावा त्याच्या बॅट मधनं आल्यात. आक्रमक बॅटर आहे. दुसऱ्या बाजूला 48 धावसंख्येवर खेळतोय भाई. अर्धशतकाच्या उंबरट्यावर तो आहे. पॅची कड आहे, विकेट. स्वतः सांगितलं हो यस विकेट आहे. विजय पस्टेला माघारी परतावा लागेल. 4था धक्का लागतो तो साईज ठरला आणि संघाला फलंदाज बाद. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय FPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय FPL नावाचा. शेंदुरून गावानं चषक ठेवलाय FPL नावाचा.
एकूण 70 रन्स मंथन सातपुतेचं कमबॅक स्लॉग ओव्हरमध्ये. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. न्यू पॅटर मैदानाच्या आतमध्ये सलाम शेख. कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनो, दुपारच्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये आम्ही टेंबरेकर आणि साई स्टार अल्ल्याने एक मोठी रायव्हरली आपल्याला पाहायला मिळते आहे या दोन टीम दरम्यान. ही रायव्हरली नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात असते. दोन्ही संघ मातब्बर आहेत. सलाम शेख आला, पहिलाच बॉल गॅप मधून पाठवलाय डीप थर्डमॅनला. फिल्डिंग लास्ट मोमेंटला चांगली झाली आहे. तिसरा धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट करतात. धावसंख्या 3 ने पुढे सरकत असताना 72 72 रन्स 1 शॉट म्हणजे एकच धाव इथे कॅरी केली, दोनच धावा कन्सिडर केल्या जातील. धावसंख्या 71 धावा 71. चांगली गोलंदाजी मंथन सातपुते. कमबॅक करणारा षटक आहे आम्ही टेंबरेकरसाठी. धावा त्याने आतापर्यंत 3च दिलात, एक विकेट प्राप्त केली. फुल टॉस आहे ऑन साइडला. दिमाखामध्ये आपलं अर्धशतक कंप्लीट करत असताना अर्धशतक क्रमांक 3 च्या दिवसामधलं भाई वाळिंबेच्या बॅटमधनं या अर्धशतक धावा आल्यात. 50 धावा 17 बॉलचा सामना त्याने केलाय. 54 धावा संख्येवर तो खेळतोय आणि बॅट दाखवतोय. जबरदस्त बॅटिंग, वेल प्लेड भाई. जबरदस्त कामगिरी राहिली त्याची या मॅच मध्ये. 6 फ्लाय होत असताना स्कोरबोर्ड 77 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी देखील समोर मिस टायमिंग आहे. संदेश त्याला बीट केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार आलाय. इनिंगची समाप्ती. 81 धावा स्कोरबोर्डवर आणि 82 धाव संख्येचं एक मोठं टार्गेट सेट केलंय. ते आम्ही टेंबरेकर संघासमोर बॅटिंग करत असताना साई स्टार अल्ल्याणी संघाने. परंपरे धन्यवाद.
चला सलामीची जोडी पाठवा. चला मित्रांनो, बरोबर 2:37 पहिला चेंडू पडतोय. पहिल्या 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी आहे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये दंडित केलं जाईल. धन्यवाद, मनपूर्वक आभार व्यक्त करूया जगदीशजी तारमळे सरांचं, ज्यांची साथ आम्हाला समालोचन कक्षामधनं लाभतीये. पूर्वार्ध ज्यांच्या आवाजामध्ये आपण ऐकलात, आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करत असताना मराठी भाषेमधनं अतिशय सुंदर समालोचन आपण ऐकतात. जाऊया मैदानावरती. 82 धावांचं टार्गेट ठेवलंय. 13.67चा रिक्वायर्ड रन रेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मैदानावरती सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत. एका बाजूनं सचिन सातपुते, दुसऱ्या बाजूनं संदेश. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवरती सचिनने एक सुंदर संदेश दिलाय. फुलटो चेंडूला सीमारेषा दाखवली आहे. पहिल्या बॉलवर पहिला वार चौकार. हे भव्य दिव्य पर्व आणि या पर्वाच्या निमित्तानं स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकाचे दमदार आयोजक मनोज दादा वेखंडे आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. विशेष शुभेच्छा मेजर जयेश खापरे यांच्यासाठी आलेल्या आहेत. मनोजजी वेखंडे, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आल्यानी गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा सुपरस्टार प्लेयर नितीन सिनियर सरांच्या माध्यमातून सुद्धा आल्यानी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. मैदानावरती सामना आपण एन्जॉय करताय. आम्ही टेंबरेकर आणि साई स्टार आल्यानी या दोन संघांच्या दरम्यान सचिन आज फॉर्म मध्ये खेळतोय. फटके चांगले येत आहेत. जबरदस्त फटका, क्लासिकल नेत्रदीपक स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आम्ही टेंबरेकर संघ मैदानावरती खेळतोय. नक्कीच आपण पाहताय तर अविनाश देसले जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आम्ही टेंबरेकर संघासाठी भरपूर वर्ष ज्यांचं योगदान राहिले, परदेशी कामानिमित्त असल्या कारणानं मैदानावरती आज दिसत नाहीयेत. त्यांचे फॅन्स आणि त्यांचा संघ त्यांना मिस करतोय. त्याचबरोबर फिरकीपट्टू सुभाष सातपुते निश्चित आज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. त्यांना सुद्धा खूप मिस केलं जाते. गुजरातवरनं मॅच एन्जॉय करतायत. जरूर त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मैदानावरती येतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. मात्र अविनाश आणि सुभाष ही जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडूंची जोडी आज आपल्याला आम्ही टेंबरेकर संघासाठी पाहायला मिळत नाहीये. त्यांना मिस करतायत त्यांचे फॅन्स, त्यांचे टीममेट्स. आपलं सुद्धा मनापासून आम्ही स्वागत करतोय. लवकरात लवकर आपण याल, आपल्या टीमला जॉईन कराल. धावफलकावरती 9 धावा. इथे पहा ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल अवांतरची खून करत असताना शेंद्रून प्रीमियर लीगचं हे 8वं पर्व. पाहता पाहता 8 वर्ष या स्पर्धेला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 8वं पर्व डामडौला सुरुवात झाली आहे. आज पहिला दिवस. चांगल्या मॅचेस आपल्याला एन्जॉय करायला मिळत आहेत. फटका दमदार, दर्जेदार, सदाबहार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, संदेशच्या बॅटचा वार, षटकार.
सुनील भोंडविले मनोहरी पाटोले दोघं लागलेत मुलाचे स्पॉन्सर राम पाटोले दादा अध्यक्षकांनी घेतले अंगा सो मच मोठं टार्गेट आहे 82 धावांचं टार्गेट जरूर मोठं आहे मात्र अमित टेंबरेकर नाव कुठं छोटं आहे जबरदस्त बॅटिंग इथं सुद्धा फटका चांगला आहे शॉर्ट आर्म जाम समोरच्या दिशेला खाली क्षेत्र निवडलंय फिल्डिंगची पाबंदी असणार षटक आणि त्याच्यावरती हल्ला बोल चौकार चला स्पीडअप करा पहिलं षटक इथं संपलेलं आहे एक षटकाच्या अंती स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल 20 धावा बरोबर 2:37 मिनिटांनी आपण पहिला चेंडू टाकलाय 2:41 मिनिटं होत आहे 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक आलं ओव्हर रेट राखलाय मात्र मैदानावरती धावा खोऱ्यानं जमा केल्यात सलामीची जोडी मैदानात सचिन सातपुते एका बाजूनं मिस्टर परफेक्ट दुसऱ्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळत आहेत संदेश पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा इथं वसूल करतायत सचिन आणि संदेश यांनी आम्ही टेंबरेकर संघाला एक चांगला शुभ संदेश या ठिकाणी दिलाय 82 धावांचा पाठलाग आणि पाठलागावरती शिक्कामोर्तब करायचंय या अनुषंगानं सुरुवात आकर्षक दिली आहे इथून संघाचा डाव सावरायचा आहे वेगानं धावा झाल्यात थांबवायचंय रोखायचंय या अनुषंगानं इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल बॅटिंग करत असताना नितीननं थोडं निराश जरूर केलं इथे त्याला गोलंदाजी चांगली करावी लागेल संघासाठी कमबॅकची गरज आहे ब्रेक थ्रूची गरज ब्रेक थ्रू मिळवून दिला जाईल का पहिलाच बॉल नितीन ज्युनियर चांगलं बॅटल पाहायला मिळेल बॉडी लाईन फुल टोस फिरून मारलाय जबरदस्त अंदाज सचिन सातपुतेचा हा क्लास चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार दर्जेदार दमदार सुरुवात झाली आहे दोन भरपूर फॅन फॉलोविंग असणाऱ्या टीम मैदानात खेळतायत अर्थातच आम्ही टेंबरे आणि दुसऱ्या बाजूने साई स्टार आल्याणी याच परिसरातील दोन दिग्गज संघादरम्यान चाललेली मॅच 82 धावांचा पाठलाग आकर्षक सुरुवात दमदार स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट दिली आहे सचिन सातपुते स्ट्राइक वरती इथे चांगला टाकलाय अपील केली आहे प्लम मध्ये पकडलंय लगेचच बोट पंचांचा आकाशाकडे मोठी विकेट मिळाली आहे मॅचची गोल्डन विकेट नितीन ज्युनियरच्या नावावरती मिस्टर सचिन सातपुते गॉन पाठीशी विकेट म्हणजे अल्ल्यानी संघाचा विजयाच्या दृष्टिकोनातून टाकलेलं पहिलं पाऊल इथं पाहायला मिळतं मोठी विकेट सुरुवातीच्या पहिल्या षटकावरती हल्ला बोल महेशवरती 20 धावा वसूल केल्या षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली स्वागत नितीनचं सुद्धा चौकारानं झालं त्यानंतर विकेट आली आहे न्यू बॅटर नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 कॅप्टन महेश भोईर मैदानात स्ट्राइक वरती तयार इथे पहा फुल लेंथ अपील करतायत अगदी खोलवर टप्पा बुंध्यात मारा लाऊड अपील पंच तटस्थ भूमिकेत तीनही पंचांचं आपण मनापासून कौतुक करूयात मुंबईवरनं नदीम सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सांगलीवरनं सिद्धू सर तर बदलापूरवरनं अमित डांगरे सर आम्हाला जोडले गेलेत पहिल्या दिवसापासून हे ब्लॅक कॉप्स आपल्या सोबत तीनही पंचांचं मनापासून आपण स्वागत करूया इथे फिल्डिंग सुंदर केली आहे चेंडूला अडवण्यात यशस्वी झालाय
स्टॉप देण्यात यशस्वी, चौकार जरूर अडवला, मात्र या चेंडूवरती 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाहीये. 2 धावा येतील, 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्कोरबोर्ड पाहायला मिळतंय ते 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकात आपण आहोत. नितीन ज्युनियर राईट आर्म राऊंड द विकेट. महेशसाठी टाकलाय हा चेंडू, अगदी होम डिलिव्हरी, सीमारेषेवरती झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. फलंदाज महेशचा लागलेला हा दुसरा धक्का टेंबरे टीमला. लागलेला हा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना टेंबरे टीम सुरुवात चांगली झाली, सुरुवात आकर्षक दिली होती, मात्र त्यानंतर आपण पाहाल तर इथे बॅकफुटवरती पाठवलं जातं, विकेट अर्जित केल्या जात आहेत, धावांवरती अंकुश ठेवलं जातंय. नितीन ज्युनियर आपला क्लास मैदानात पेश करत असताना 5 चेंडू फेकले, 2 विकेट त्यांना अर्जित केल्यात. टीमसाठी कमबॅक करून देणारी गोलंदाजी. इथे सुद्धा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, कव्हरला पार करण्याचा प्रयत्न होता, फिल्डिंग सुंदर झाली त्या ठिकाणी, कुठल्याही प्रकारे घाई गडबड नाही. डॉट येतोय. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 6 स्टार आल्याने संघाचं कमबॅक इथं तुम्हाला पाहायला मिळतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 गडी बाद, 26 धावा. आम्ही टेंबरेकर. सामना जिंकण्यासाठी तब्बल 82 धावांची आवश्यकता आहे आणि सुरुवातीच्या पहिल्या षटकावरती जर आपण नजर मारली तर तब्बल 20 धावा वसूल केल्या होत्या. नितीन ज्युनियरच्या पहिल्या बॉलवरती आलेला चौकार, असं वाटलं होतं की आम्ही टेंबरेकर हा संघ मैदानावरती बाजी मारतोय, मात्र नितीन ज्युनियरनं आपला करिश्मा दाखवला आणि संघासाठी तुफान गोलंदाजी केली आहे. 2 षटकं संपली आहेत, 2 गडी बाद, 26 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज हर्षल आलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. हर्षलचा पहिलाच बॉल, मिसटायमिंग स्ट्रोक, चेंडू त्या ठिकाणी पॉइंटवरती फिल्डरला खेळवतोय. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि दुसरी धाव इथं कंप्लीट झाली. हर्षल वाळिंबे, युवा यंगस्टर गोलंदाज. अलीकडच्या काळात तुम्ही पाहत असाल तर 6 स्टार आल्याने संघासाठी भरपूर चांगला खेळ त्याचा राहिलाय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये तुम्ही सातत्यानं पाहिलं असेल. हरिओम शहापूर, विजयभाई भगत यांनी विश्वास त्याच्यावरती दाखवला, व्यावसायिक संघामध्ये खेळला. आज आपल्या गावच्या टीमसाठी मैदानात. इथे पहा संधी मिळाली आहे विकेट घेण्याची, झेल टिपला त्या ठिकाणी आणि हर्षलला मिळाली आहे विकेट. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय झटका. मोठा हादरा टेंबरे टीमला. चांगल्या फिल्डिंगसाठी ओळख आहे. नितीन ज्युनियर याचा छोटा बंधुराज. आज 2 भाऊ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत, नितीन आणि निलेश. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहताय सचिन सातपुते आणि निखिल सातपुते, ही बंधुराजांची जोडी. स्ट्राइक वरती निखिल वरती आता जबाबदारी मोठी आहे. फटका खेचलाय, सलाम येतोय चेंडूवरती, चित्त्याच्या वेगानं झेपावला
आणि त्याच्या स्टाईल मध्ये त्याने झेल फिनिश केलाय. पकडला झेल, संपलाय खेळ. निखिल सातपुते बाद. दुरून घेती सहभाग याच कष्टान शिवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. आम्ही टेंबरेकर संघ थोडासा बॅकफुटला पाठवला जातोय. धावफलकावरती 4 गडी बाद 30 धावा पाहायला मिळत आहेत. टेंबरेगावचे शांतीदूत लाडके पोलीस पाटील नरेशजी सातपुते यांनी प्रस्तुत केलेली टीम आहे. आम्ही टेंबरेकर. इथे पहा चांगला चेंडू, लेग कटर, टप्पा खाल्ला, वळण घेत बाहेर निघाला. विकेटच्या मागे मेजर जयेश खापरे. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी यष्टी रक्षण पाहायला मिळतंय. जबरदस्त टीम बांधणी आणि परफॉर्मन्स अतिशय आकर्षक राहिलाय. पहिल्या मॅचमध्ये नितीन ज्युनियरचं अर्धशतक, या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं तर भाई वाळिंबेचं अर्धशतक. अचूक टप्प्यावरती मारा, सुरुवातीला पहिल्या षटकावरती हल्लाबोल झाला, त्यानंतर कमबॅक करून दिली नितीन ज्युनियरनं. हर्षल वाळिंबेचं हे षटक सुद्धा सुंदर आलंय. एकंदरीत 3 षटकं संपली आहेत आणि स्कोअरबोर्ड वरती 4 गडी बाद 31 धावा. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होत आहे. चौथ्या षटकाला सुरुवात. धावफलकावरती 4 गडी बाद 31 धावा. सलाम शेख आलाय, अजून एक जेन्युइन ऑलराऊंडर. 6 स्टार हल्ल्याने टीमसाठी चौथं षटक सुरू झाले. पहिल्याच बॉलवरती फसवा चेंडू, फसनेवाली गेंद. फलंदाज माघारी परतत असताना लागला अजून एक झटका. देवा भाकरे माघारी. मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन सागरदादा दळवी या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. मी आयोजन समितीच्या वतीनं नरेशजी पाटोळे आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सागरदादा दळवी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. आलेल्या प्रत्येक अतिथीगणांचा यथोचित मान सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीच्या अनुषंगानं आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा, मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी SPL कमिटीच्या माध्यमातून आपण करतो आहोत. सलाम. इथं सुद्धा चांगला चेंडू, अपील करतायत, लाऊड अपील. बॅटवरती चेंडू आला नाही. एक सिंगल धावी येईल, लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड थोडंसं पुढं सरकेल ते 33 वरती. आता मात्र पूर्ण कमांड मिळवली आहे. तब्बल 82 धावांचं मोठं लक्ष ठेवलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात आकर्षक आणि स्वप्नवत दिली होती सचिन सातपुते आणि संदेशनं. त्यानंतर नितीननं जे कमबॅक करून दिलं 6 स्टार आल्याने टीमला, आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी केली, 2 विकेट त्यांना अर्जित केल्या आणि या मॅच वरती संपूर्ण कमांड मिळवली आहे. आता मात्र सामना स्लो केला जातोय, सामना एकतर्फी केला जातोय. सलाम शेख कुठल्याही प्रकारे आतापाता देत नाहीये. टप्पा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, दोन्ही बाजूला चेंडू वळवत असताना फक्त गेम पाहायला मिळतोय. गोलंदाज आणि यष्टीरक्षक सलाम शेख आणि जयेश खापरे ही जुगलबंदी मैदानावरती. फलंदाजाला जागेवर थांबवून ठेवलंय, त्याला कमबॅकची गरज आहे. स्मिथ फुलटो झालाय, प्रहार केलाय, चेंडू हवेत, अगदी होम डिलिव्हरी. हर्षल त्या ठिकाणी झेल टिपला आणि खेळ संपलाय. अजून एक फलंदाज माघारी, अर्धा संघ तंबूत.
शकला मोठ्या मानाचा वर्षाचा परंपरेचा शकला मोठ्या मानाचा आज शेंदुरून गावानं कशाक ठेवलाय यती नावाचा आज शेंदुरून 4 षटकांचा खेळ इथं संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि तब्बल 49 धावांची आवश्यकता. 12 बॉल 49. इथे पहा यॉर्कर लेंथ बॅट फिरवतायत. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता मात्र बॅटवरती व्यवस्थित येत नाही. डॉट नितीन ज्युनियर. चेंडूवरती पकड आणि नियंत्रण सुंदर. कुठल्याही प्रकारे फलंदाजांना हावी होऊ दिलं जात नाहीये. संधी देत नाही. ब्लॉक होलला मारा. यॉर्कर लेंथ. इथे शॉट ऑफ लेंथ पुल केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर दूरवरनं येऊन अडवण्याचा प्रयत्न करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हा संघर्षमयी चौकार. राहुलच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. 4 धावांचा फटका येतोय. 5व्या षटकात आपण आहोत. फटका इथं सुद्धा चांगला आहे. झेलसाठी प्रयत्न केले सलामनं मात्र त्याच्या हातातनं चेंडू निघालाय सीमा पार. षटकार. इथं अपील करतायत. लाऊड अपील. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय आणि नक्कीच खात्रीशीर LBW. पाचव्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती 43 धावा आहेत. 43. 7 गडी बाद. इथे पहा अनोख्या अंदाजात इम्प्रोवाइज केलंय. फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. संग येती हो दूर दूरून घेती सहभाग यात कशकान शिवरायन करीती वंदन. फलंदाजी चांगली होती मात्र समीकरण जर तुम्ही पाहाल तब्बल 35 धावांची आवश्यकता. 7 बॉल 7 चेंडू आणि 35 धावा इथून बनवायच्या आहेत. इथं हा डॉट. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि इथून बनवाव्या लागतील त्या 35 धावा. साई स्टार आल्याने संघ विजयाच्या जवळ समीप जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत. एक एक बॉल एक एक डॉट नंतर विजयामधील अंतर कमी केलं जात आहे आणि बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह. भावेश आलाय. भावेशवरती या षटकाची जिम्मेदारी. राईटा मोर द विकेटनं टाकलेला हा बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. सीमारेषेच्या जवळ पकडतायत फेकतायत. सिंगल 1 धाव. एक एक धावेनं नक्कीच आल्याने संघ आनंदी असेल. इथे 5 बॉल 34 ची गरज. एखादा चमत्कारच इथून आम्ही टेंबरेकर संघाला वाचवू शकतो. क्रिकेटचा खेळ काहीही होऊ शकतं. इथे ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत. धावफलक 1 धावेने पुढे सरकलं जाऊन पोहोचेल ते 49 वरती. 49. भाई वाडिंबेचं दमदार अर्धशतक आलं आणि त्या अर्धशतकाच्या बळावरती तब्बल 81 धावा जमावल्या. 82चं टार्गेट. इथे पहा कव्हरला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. पकडफेक
2 धावा कंप्लीट झाल्यात. मात्र या 2च धावांवरती इथं संतुष्ट राहावं लागेल. चांगला खेळ मैदानात पेश करतायत. फिल्डरची साथ मिळतीये. गोलंदाजी सुंदर होतीये. रेड सिग्नल मैदानावरती देत असताना समोरच्या सर्व संघांना साई स्टार आल्यानी नावाला साजेसा अलीकडच्या काळातील एक प्रचंड इन्फॉर्म असणारी टीम आहे. इथे शॉर्ट पिच पूल केलंय. फटका चांगला आहे. उशिरा आलेलं शहाणपण षटकार. एक ना एक दिन मिल जाएगा हमको. एक चांगल्या पद्धतीचा पुल सक्सेसफुल त्यानं केला. नो बॉलचा कॉल आणि नक्कीच मंथनच्या त्या षटकारानंतर इथं गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये आलाय. अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँड झाला. नो बॉलचा कॉल. 3 बॉल 24 ची गरज. चांगला फटका होता. मंथन बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती. स्टायलिश बॅट्समन आहे. षटकारानंतर रील तो बनतीये. उर्वरित अजून 3 बॉल शिल्लक. अजून इथं मॅच प्रॅक्टिस मिळू शकते. वाईट बॉल. फ्रीडचा हा चेंडू आहे आणि या फ्रीडच्या चेंडूवरती थोडासा प्रेशर मध्ये आलेला गोलंदाज षटकारानंतर त्याला अडचणीत आणलंय. फ्रीड जारी रहेगा. या चेंडूवरती सुद्धा संधी आहे मंथनला. 3 बॉल आणि 23 ची गरज. 3 चेंडू 23 धावा. क्रिकेटचा खेळ आहे. चमत्कार कधीही घडू शकतो. भावेचा हा चेंडू समोर खेळतायत. विजय चेंडूवरती पकडफेक. सिंगल एकच धाव. आता मात्र विजय जवळजवळ शिक्कामोर्तब होत असताना पाहायला मिळेल. 2 बॉल आणि इथून 2 बॉलवरती 22 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 22 धावा. साई स्टार आल्याने संघानं डॉमिनेट केलं. 82 धावांचा मोठा डोंगर उभा केला. 82चं टार्गेट. इथे फुलटोज आणि हा षटकार. या 2 फलंदाजांवरती विश्वास दाखवायला हरकत नाही. दोघांनी 2 षटकार ठोकले. सामना जरूर पराभूत झालेत. मात्र मन जिंकणारी बॅटिंग. सामना जिंकलाय साई स्टार आल्याने टीमनं. आपलं हार्दिक अभिनंदन. आम्ही टेंबरेकर संघासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट. ज्याच्या बॅटमधनं 58 धावांची घणाघाती इनिंग आली आणि संघासाठी विजयाचा मार्ग ज्यानं सुखकर केला. 58 धावा ज्यानं बनवल्या. तब्बल सलामीसाठी आला आणि अगदी अखेरपर्यंत किल्ला ज्यानं लढवला तो भाई वाळिंबे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.